नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या पिरियडमध्ये आपण पेपर दुसरा भारताचा इतिहास इसवी सन 648 ते 1526 या कालखंडाचा विचार करता प्रकरण पहिले साधने पूर्णपणे अभ्यासले आणि प्रकरण दुसरे त्यामध्ये राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केली असताना या प्रकरणामधील चालुक्य त्यामधील कल्याणीच्या चालुक्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण कालच्या पिरियडमध्ये पूर्णपणे अभ्यासली. त्यामध्ये कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक तैलप दुसरा यांनी कल्याणीचे चालुक्य घराणं निर्माण केलं आणि दक्षिण भारतातील बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य आणि वेंगीचे चालुक्य या तीन चालुक्य शासकापैकी कल्याणीच्या चालुक्याबद्दलची माहिती पाहत असताना या कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक तैलप दुसरा यांनी राष्ट्रकूट राजघराण्यातील शेवटचा शासक कर्क दुसरा याचा पराभव केला आणि स्वतःची एक शासन व्यवस्था निर्माण केली. त्यालाच कल्याणीचे चालुक्य म्हणून ओळखलं जातं. आणि या राजघराण्याबद्दलची माहिती पाहत असताना कालच्या पिरियडमध्ये आपण कल्याणीच्या चालुक्याच्या राजवंशाबद्दल, उत्पत्तीविषयी त्याचबरोबर कल्याणीच्या चालुक्य शासकांच्या ज्या काही अभ्यासासाठी लागणारे साहित्य, त्यामध्ये पुरातत्वीय साधने, त्यामध्ये मूर्ती असतील, मंदिरे असतील, त्याचबरोबर कल्याणीच्या चालुक्य घराण्याच्या शासनकाळामध्ये किंवा राजसत्तेमध्ये राजघराण्यामध्ये विविध विद्वान पंडित यांना जे राजाश्रय दिला गेला त्या माध्यमातून रचल्या गेलेल्या जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाच्या आधारे चालुक्य शासकांची माहिती त्याचबरोबर चालुक्य घराण्याची माहिती मिळण्यास मदत होते. आणि याबद्दलची माहिती ही कालच्या पिरियडमध्ये सविस्तर पाहिली. आज आपण या कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील जे दोन शासक, प्रमुख दोन शासक, त्यामध्ये तैलप दुसरा जो कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो आणि विक्रमादित्य सहावा, या विक्रमादित्य सहावाला जो काही कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा एक कर्तबगार शासक म्हणून त्याची इतिहासामध्ये ओळख आहे. अशा ह्या दोन शासकांची माहिती, ज्या कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील शासकांची माहिती आपल्याला पाहायची. तर आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपण कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील तैलप दुसरा जो कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील शासक तैलप दुसरा. आता या कल्याणीच्या चालुक्य घराण्यातल्या शासकाची कामगिरी कशा पद्धतीची होती, त्यांनी केलेले कार्य कसं होतं याबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. सर्वप्रथम कल्याणीच्या चालुक्य शासकाची माहिती पाहत असताना तैलप दुसरा हा राष्ट्रकूट राजघराण्यातील एक महासामंत म्हणून होता. राष्ट्रकूट राजघराणं आणि या राष्ट्रकूट राजघराण्यातल्या शासन व्यवस्थेमध्ये एका प्रदेशाचा तो कारभार पाहणारा महासामंत म्हणून ओळखला जात होता. पण राष्ट्रकूट राजघराण्याची सत्ता विस्कळीत झाल्यानंतर किंवा त्या सत्तेचा ऱ्हास होण्यास प्रारंभ झाल्यानंतर जो राष्ट्रकूट शासक कर्क दुसरा याचा पराभव करून कल्याणीच्या चालुक्य घराण्याची स्थापना तैलप दुसऱ्याने केली. त्यामुळेच दक्षिण भारतातील एक प्रबळ शासन व्यवस्था किंवा राजघराणे म्हणून कल्याणीच्या चालुक्याला ओळखले जाऊ लागले. आता चालुक्याच्या दक्षिण भारतातील तीन शाखा होत्या. त्यामध्ये बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य आणि वेंगीचे चालुक्य. या तीन शाखेपैकी कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक हा तैलप दुसरा म्हणून ओळखला जातो. थोडक्यात तैलप या शासकांच्या कारकिर्दीवर आपण प्रकाश टाकणार आहोत किंवा त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आता तैलप दुसरा यांच्या कामगिरीची माहिती पाहत असताना प्रारंभी राष्ट्रकूटांच्या अधीन राहून किंवा राष्ट्रकूट राजघराण्याच्या अधीन राहून धारवाड नावाच्या ठिकाणी किंवा धारवाड नावाचा प्रांत, या प्रांतामध्ये महासामंत म्हणून राष्ट्रकूटाने त्याला नेमलं होतं.
आणि धारवाड येथील राज्यकारभार हा तैलप दुसरा करत होता. कोणाच्या अधीन तर राष्ट्रकूटांच्या अधीन. म्हणजे राष्ट्रकूटांचा एक सरदार किंवा महासामंत म्हणून तो धारवाड या ठिकाणचा प्रदेश, त्या ठिकाणच्या प्रदेशावर नियंत्रण ठेवण्याचं काम राष्ट्रकूट राजघराण्याने किंवा शासकाने सांगलेल्या कामानं सोपवलेलं काम तो करत होता. त्यांनी आपल्या शासन व्यवस्थेच्या शासन काळामध्ये प्रशासनाचा योग्य अनुभव असल्यामुळे ज्या वेळेस राष्ट्रकूट राजघराण्याची सत्ता विस्कळीत होण्यास प्रारंभ झाली आणि राष्ट्रकूट राजघराण्याचा शेवटचा शासक कर्क दुसरा, या कर्कच्या शासन काळामध्ये जी विस्कळीत झालेली शासन व्यवस्था याचा फायदा घेण्याचं काम किंवा ती जिंकून घेण्यासाठी जो धारवाडचा शासक राष्ट्रकूटांचा शासक म्हणून ओळखला जात होता, त्यांनी राष्ट्रकूट राजघराण्यावरच आक्रमण करण्यास प्रारंभ केलं आणि राजा कर्क दुसरा याचा पराभव केला आणि राष्ट्रकूटाची राजधानी जी मान्यखेट म्हणून ओळखली जात होती ती जिंकून घेतली आणि तेथूनच आपल्या राज्यकारभारास प्रारंभ केला किंवा सुरुवात केली. आणि सुरुवात केल्यानंतर त्यांनी सभोवतालचा बराचसा प्रदेश राष्ट्रकूटांचा जिंकून घेतला. राष्ट्रकूटाची राजधानी जी मान्यखेट म्हणून ओळखली त्या राजधानीच्या ठिकाणावरून चालुक्य घराण्याची सत्ता म्हणजे कल्याणीचे चालुक्य, जे कल्याणीचे चालुक्य राजघराणं म्हणून ओळखलं जात होतं, यावर पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं. आता या तैलप दुसऱ्याने राष्ट्रकूटाच्या पराभवानंतर दक्षिण गुजरातमधील लाट नावाची एक सत्ता होती, लाट घराण्याची एक सत्ता होती, या सत्तेचा सुद्धा पराभव करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर म्हैसूर असेल, कुंतल देश असेल, हे प्रदेश जिंकण्यास प्रारंभ केलं. आणि हा शासक जो तैलप दुसरा याने 68 वर्ष कल्याणीच्या चालुक्य घराण्याची सत्ता सांभाळली. याला तैलप दुसऱ्याला कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता या तैलप दुसऱ्याचा विरोध करण्यासाठी परमार नावाचा एक राजा होता आणि या परमार घराण्यातील एक राजा, त्याचं नाव मुंजा होतं, मुंज, यांनी 6 वेळेस तैलप दुसऱ्याचा पराभव केला. म्हणजेच तैलप दुसरा यांनी जी साम्राज्यवादी धोरण अवलंबून परमार राज्यावर आक्रमण करण्यास प्रारंभ केला, त्यावेळेस परमार राजा जो मुंज नावाचा शासक होता त्यांनी 6 वेळेस तैलप दुसराचा पराभव केला. शेवटी तैलप दुसरा यांनी या परमार राजा मुंज याचा पराभव करण्यासाठी म्हणून दक्षिणेमधली दुसरी एक शासन व्यवस्था होती ती म्हणजे यादव घराणे, आणि या यादव घराण्याच्या मदतीने तैलप दुसऱ्याने मुंज नावाच्या परमार शासकाचा पराभव केला आणि 6 वेळेस पराभव होऊन सुद्धा 7व्या वेळेस परमार राज्यावर विजय मिळवण्याचं काम हे तैलप दुसऱ्याने केलं. म्हणजे याच्या पराक्रमाबद्दल माहिती पाहत असताना स्वतःची शासन व्यवस्था टिकून ठेवण्यासाठी, साम्राज्य विस्तार करण्यासाठी दक्षिणेमधल्या यादव घराण्याची मदत घेऊन ज्या उत्तर भारतातील परमार राजा मुंज यांचा पराभव करण्याचं काम सुद्धा तैलप दुसऱ्याने केलं. त्यानंतर परमारावर विजय मिळवल्यानंतर तैलप दुसऱ्याने जे काही दक्षिण भारतातील छोटे मोठे असे राज्य होते त्यामधले प्रभावी राजवंश म्हणून जे चेदी नावाचं एक राजवंश किंवा राजघराणं होतं, त्याचबरोबर चोल नावाचं राजवंश होतं. या प्रांतीय भागातील म्हणजे प्रांतातल्या असणाऱ्या विविध सत्ता आणि या सत्तेवर विजय मिळवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये तैलप दुसऱ्याने केलं. म्हणजेच राष्ट्रकूट राजघराण्यातला एक सामान्य महासामंत म्हणून असणारा व्यक्ती यांनी राष्ट्रकूट राजघराण्यातील कर्क दुसरा याचा पराभव केला आणि त्याची पूर्ण सत्ता मिळवून घेतली. राष्ट्रकूट राजघराण्याची सत्ता मिळवल्यानंतर मान्यखेट नावाची जी राजधानी होती या ठिकाणावरून कल्याणीच्या आपल्या स्वतःची राज्यव्यवस्था म्हणजे कल्याणीचं चालुक्य राजघराणे निर्माण केलं आणि साम्राज्य विस्तार करण्यास प्रारंभ केला. राष्ट्रकूट घराण्याचा पराभव केल्यानंतर त्यांनी लाटच्या प्रदेशातला लाटचा
दक्षिण गुजरातमधील लाट नावाच्या सत्तेचा पराभव केला, म्हैसूर प्रदेश मिळवून घेतला, कुंतल प्रदेश मिळवून घेतला. त्याचबरोबर ज्या तैलप दुसऱ्याचा 6 वेळेस पराभव करणारा परमार राजा मुंज याचा सुद्धा यादवाच्या साह्याने किंवा यादवाच्या सैन्यशक्तीच्या मदतीने पराभव केला. आणि त्यानंतर दक्षिण भारतातील जे प्रांतामध्ये म्हणजे छोट्या छोट्या भागामध्ये विभागली गेलेली चेदी असेल, चोल असेल, अशा विविध राज्यावर विजय मिळवण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये या तैलप दुसऱ्याने केलं. आता या तैलप दुसऱ्या यांच्या कारकिर्दीचा विचार करता जो साम्राज्याचा संस्थापक, जो कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो, त्यांनी चालुक्य घराण्याची सीमा किंवा साम्राज्य विस्तार केला. त्यामुळेच ज्या काही कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक या हेतूने त्यांनी साम्राज्य विस्तार केल्यामुळे कल्याणीचे चालुक्य राजघराणं हे इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करणारं राजघराणं म्हणून ओळखलं जातं. आता या कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक तैलप दुसरा याचा शासनकाळ जवळपास 68 वर्ष त्यांनी राज्य केलं आणि इसवी सन 927 मध्ये या तैलप दुसराचा मृत्यू झाला. म्हणजे संस्थापक शासक म्हणून तैलप दुसऱ्याची भूमिका किती महत्त्वपूर्ण होती यावरून समजतं. आणि त्यांनी आपल्या शासन काळामध्येच वेगवेगळ्या भागामध्ये मिळवलेले विजय आणि या विजयाची आठवण राहावी किंवा आपल्या स्वतःच्या नावापुढे काही उपाध्या लावून घेतल्या. ती उपाधीच म्हणजे महाराजाधिराज, महाराजाधिराज, त्याचबरोबर परमेश्वर, त्यानंतर चक्रवर्ती, अशा प्रकारच्या पदव्या किंवा मानाच्या पदव्या स्वतःच्या नावापुढे लावल्या. यावरून त्याच्या कार्य आणि कर्तबगाराची किंवा कर्तृत्वाची माहिती मिळण्यास मदत होते. ज्या कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक त्याचबरोबर साम्राज्य विस्तार करणारा शासक अशा दुहेरी भूमिकेतून महत्त्वपूर्ण शासक म्हणून तैलप दुसऱ्याला ओळखलं जातं. म्हणूनच कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक त्याचबरोबर साम्राज्य विस्तार करणारा शासक म्हणून इतिहासामध्ये त्याची नोंद आहे. आतापर्यंत जी माहिती पाहिली ती म्हणजेच कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक तैलप दुसरा याबद्दलची माहिती पाहिली. आता यानंतर कल्याणी चालुक्य शाखेतील महत्त्वपूर्ण शासक, तो शासक म्हणजे विक्रमादित्य 6वा. या 6व्या विक्रमादित्य 6व्या यांच्या कामगिरीबद्दलची माहिती पाहणं आवश्यक आहे. आता विक्रमादित्य 6वा हा चालुक्य घराण्यातील म्हणजेच कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील एक पराक्रमी, शूर आणि कर्तबगार शासक म्हणून ओळखला जातो. आणि या शासकाचा शासनकाळ म्हणजेच विक्रमादित्य 6वा याचा शासनकाळ इसवी सन 1076 ते 1126 या कालखंडामध्ये त्यांनी चालुक्य जे कल्याणीचे चालुक्य घराण्याला एक परमोच्च स्थान किंवा सर्वोच्च स्थान निर्माण करून दिलं. सर्वप्रथम तो कल्याणीच्या चालुक्य घराण्याच्या शासन व्यवस्थेवर येण्या अगोदर त्याच्या कौटुंबिक वादामुळे किंवा त्यांच्या घराण्यात जे काही ग्रहकलह लागला आणि राजा कोण होणार या बाबीवरून त्याला सर्वप्रथम विरोध होण्यास प्रारंभ झाला. आता हा विक्रमादित्य 6वा हा सत्तेवर येण्या अगोदर सोमेश्वर दुसरा जो विक्रमादित्य 6वाचा भाऊ होता आणि तत्कालीन स्थितीमध्ये चालुक्य घराण्याची सत्ता स्वतःकडे ठेवली होती. आणि अशा स्थितीमध्ये विक्रमादित्य 6वा चालुक्य घराण्याच्या सत्तेपासून वंचित होता. आणि सोमेश्वर दुसरा हा विक्रमादित्य 6व्याचा भाऊ होता. पण सत्तेवर येताच जो विक्रमादित्य 6वा हा एक कर्तबगार शासक नव्हता. त्याचं जीवन हे विलासी बनलं होतं. त्याचबरोबर मान सन्मान प्रतिष्ठा या बाबीमध्येच तो एक गुंतलेला गेला आणि साम्राज्याचा विस्तार करणे, साम्राज्य वाढवणे, त्याचबरोबर साम्राज्य टिकून ठेवणे
अशा प्रकारची पार्श्वभूमी किंवा कार्य करण्याची क्षमता ही सोमेश्वर दुसरा यांच्यामध्ये नव्हती. आणि ही बाब तत्कालीन स्थितीमध्ये विक्रमादित्य सहाव्याला आवडली नाही. आणि अशा स्थितीमध्ये दोन भावामध्ये एक संघर्षाची पार्श्वभूमी निर्माण झाली आणि विक्रमादित्य सहावा यांनी सोमेश्वर दुसरा या आपल्या भावाविरुद्धच संघर्ष करण्यास प्रारंभ केला किंवा युद्ध करण्यास प्रारंभ केला. आणि या युद्धामध्ये विक्रमादित्य सहावा याच्या जे काही पराक्रम किंवा त्याच्या युद्धनीतीमुळे त्याचा विजय झाला आणि सोमेश्वर दुसरा याचा पराभव झाल्यानंतर कल्याणीच्या चालुक्य घराण्याच्या शासन व्यवस्थेवर किंवा कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा शासक म्हणून विक्रमादित्य सहावा हा राजघराण्यावर आला. आणि इसवी सन 1076 मध्ये तो कल्याणीच्या चालुक्य शाखेचा शासक किंवा राजा म्हणून नावारूपाला आला आणि त्यांनी राज्यकारभार करण्यास प्रारंभ केला. म्हणजे सर्वप्रथम स्वतःच्या कौटुंबिक वाद किंवा जे काही कौटुंबिक कलह होता तो दूर करून आपल्या भावाला म्हणजे सोमेश्वर दुसऱ्याला राजपदावरून खाली उतरून स्वतः कल्याणीच्या चालुक्य राजघराण्यावर त्यांनी स्वतःची प्रशासन व्यवस्था किंवा नेतृत्व करण्यास प्रारंभ केला. आणि तेव्हापासून त्यांनी साम्राज्य विस्तार करणे, साम्राज्य वाढवणे, त्याचबरोबर योग्य प्रशासन व्यवस्था देणे यासाठी म्हणून कार्य करण्यास प्रारंभ केला. आता या विक्रमादित्य सहावा यांच्याबद्दल माहिती पाहत असताना त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल माहिती पाहणं आवश्यक आहे. आता विक्रमादित्य सहावा किंवा विक्रमादित्य षष्ठ किंवा सहावा म्हणून ओळखला जातो. हा चालुक्याच्या म्हणजेच कल्याणीच्या चालुक्य घराण्यातील एक कर्तबगार शूरवीर शासक म्हणून ओळखला जातो. आणि त्यांनी आपल्या भाऊ म्हणजे सोमेश्वर दुसरा यांचा पराभव केल्यानंतर जेव्हा राज्यारोहण झालं किंवा राज्यावर त्यांनी स्वतः अधिकार मिळवला त्यावेळेस चालुक्य विक्रम संवत म्हणजेच चालुक्य घराण्याची जी काही कालगणना आज आपण वेगवेगळे कॅलेंडर बघतो, मराठीचे कॅलेंडर मराठीमध्ये वेगळे महिने आणि इंग्रजीमध्ये वेगळे महिने, त्याच पद्धतीने चालुक्य घराण्याची सत्ता सांभाळल्यानंतर त्यांनी चालुक्य विक्रम संवत नावाचं एक कालगणना सुरू केली. त्यानंतर सर्वप्रथम त्यांनी आपला भाऊ सोमेश्वर दुसऱ्याचा पराभव केल्यानंतर आपल्या नावापुढे म्हणजे त्रिभुवन मल्ल म्हणजे 3 भुवनावर अधिकार गाजवणारा अशा प्रकारची उपाधी स्वतःच्या नावापुढे धारण केली. म्हणजेच प्राचीन काळामध्ये अनेक शासक आपल्या विविध पराक्रम असतील किंवा एखाद्या राज्यावर विजय मिळवल्यानंतर त्या विजयाची आठवण राहावी म्हणून स्वतःच्या नावापुढे काही उपाध्या पदव्या लावून घ्यायचे. आणि त्या पद्धतीनेच स्वतःच्या भावाचा पराभव केल्यानंतर म्हणजे सोमेश्वर दुसऱ्याचा पराभव केल्यानंतर विक्रमादित्य सहावा यांनी त्रिभुवन मल्ल नावाची उपाधी स्वतःच्या नावापुढे धारण करून घेतली. त्यानंतर विक्रमादित्य सत्तेवर येताच त्याचा दुसरा एक भाऊ म्हणजे जयसिंह तिसरा यांनी विक्रमादित्य सहावा याच्या विरुद्ध बंड केलं. कारण सोमेश्वर दुसरा याचा पराभव करून सत्ता मिळवल्यानंतर जयसिंह यांनी सुद्धा विक्रमादित्य सहाव्या विरुद्ध बंड करण्यास प्रारंभ केला. पण योग्य नेतृत्व, सैन्यशक्ती आणि जे काही नेतृत्व क्षमता असणाऱ्या विक्रमादित्य सहाव्याने आपला भाऊ जो जयसिंह तिसरा होता याचा पूर्ण पराभव केला. आणि पराभव झाल्यानंतर सुद्धा आपल्या भावाला पुन्हा एकदा कल्याणीच्या चालुक्य घराण्याची सत्ता सांभाळता यावी म्हणून त्याला सोडून देण्यात आलं आणि आपल्या भावाला म्हैसूरचा प्रांत अधिकारी म्हणून त्यांनी नेमणूक केली. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या आप्तस्वकीयांना म्हणजेच भावांना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये चालुक्य घराण्याची सत्ता वाढवण्यासाठी म्हणून प्रांताचा अधिकारी म्हणून नेमण्याचं काम केलं. जेव्हा विक्रमादित्य सहावा यांनी आपल्या अंतर्गत भावांचा बंदोबस्त केल्यानंतर
साम्राज्य विस्तार करण्यास प्रारंभ केला. त्यामध्ये सर्वप्रथम होयसळ नावाचं राज्य, त्याचबरोबर चोल राज्य आणि या होयसळ चोल या दोनही शासन व्यवस्थेच्या विरुद्ध त्यांनी विजय मिळवण्यास प्रारंभ केला. आणि तत्कालीन स्थितीमध्ये विक्रमादित्य 6वा यांनी म्हणजे त्याच काळामध्ये दक्षिण भारतामध्ये संलग्नित असणारा भाग म्हणजे श्रीलंका, या श्रीलंकेच्या शासकाशी मैत्री करण्याचं काम सुद्धा केलं. म्हणजे साम्राज्य विस्तार करण्यासाठी जे शेजारील राष्ट्र किंवा शेजारील जे काही राज्य करणारे शासक यांच्यासोबत मैत्री संबंध निर्माण करण्याचं काम विक्रमादित्य 6वा यांनी केलं. त्यामध्ये श्रीलंकेचा शासक यांच्यासोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. त्याचबरोबर या विक्रमादित्य 6व्याने दक्षिण भारतातील प्रभावी शासन व्यवस्था म्हणजे यादव घराणं, आणि या यादव घराण्याबद्दलची आपण पुढे माहिती पाहणार आहोत, या यादव घराण्याचा सुद्धा पराभव केला. आणि विक्रमादित्य 6वा यांनी साम्राज्य विस्ताराबरोबरच आपल्या राज्यामध्ये जे विद्वान लोक, जे कला गुण जोपासणारे लोक असतील यांना राजाश्रय दिला. म्हणूनच त्याच्या दरबारामध्ये जो विक्रमादेव चरित्र नावाचा ग्रंथ लिहिणारे प्रसिद्ध ग्रंथकार बिलहन नावाचा एक कवी, बिलहन नावाचा एक व्यक्ती, त्याला राजाश्रय दिला. त्यामुळे या बिलहनने विक्रमादेव चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि या चरित्राच्याच आधारे विक्रमादित्य 6वा याने चालुक्य घराण्याची शासन व्यवस्था किंवा साम्राज्य विस्तार कशा पद्धतीने केला याबद्दलची माहिती या ग्रंथाच्या आधारे आढळून येते. त्यानंतर दुसरा एक व्यक्ती तो म्हणजेच विज्ञानेश्वर हा एक तत्कालीन स्थितीमध्ये विक्रमादित्य 6वाच्या दरबारामध्ये होता आणि त्यांनी मित्याक्षरा नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या आधारे सुद्धा तत्कालीन स्थितीमध्ये विक्रमादित्य 6वा याच्या शासन काळाबद्दलची माहिती मिळते. आता वरील प्रमाणे विक्रमादित्य 6व्याची जी कामगिरी आपण पाहिली, त्याच्या कामगिरीवरून किंवा कर्तबगारीवरून असे स्पष्ट होते की जो कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक तैलप दुसरा याच्यानंतर कर्तबगार शासक म्हणून आलेला शासक म्हणजे विक्रमादित्य 6वा होता. आणि त्यांनी चालुक्य घराण्याची शासन व्यवस्था वाढवण्याबरोबरच विविध विद्वानांना कलागुण जोपासण्याचं काम केलं. त्यामुळे त्यांच्या राजदरबारामध्ये अनेक विद्वानांना आपली कला सादर करण्याची किंवा ग्रंथ निर्मितीची प्रेरणा मिळाली. अशा या महान शासक जो कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा शासक याचा मृत्यू इसवी सन 1127 मध्ये झाला. आतापर्यंत जी आपण माहिती पाहिली ती सर्व माहिती म्हणजेच कल्याणीच्या चालुक्य घराण्यातला दोन शासक, पहिला शासक म्हणजे तैलप दुसरा जो कल्याणीच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक म्हणून ओळखला जातो, आणि दुसरा शासक म्हणजेच विक्रमादित्य 6वा हा चालुक्य घराण्यातील शासकातील एक कर्तबगार आणि पराक्रमी शासक, ज्यांनी चालुक्य घराण्याची शासन व्यवस्था वाढवली, साम्राज्य विस्तार केला, विविध कलागुणांची जोपासना केली, विविध विद्वान लोकांना राजाश्रय दिला, असा हा कर्तबगार शासक याबद्दलची माहिती संपूर्णपणे अभ्यासली. तर कालच्या पिरियडमध्ये आपण कल्याणीच्या चालुक्य घराण्याबद्दलची माहिती पाहिली आणि आज आपण तैलप दुसरा आणि विक्रमादित्य 6वा या दोनही शासकाबद्दलची पूर्णपणे माहिती पाहिली. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण प्रकरण दुसरे जे राष्ट्रकूट, चालुक्य आणि यादव जे आपल्या प्रकरण दुसऱ्याचं नाव आहे त्यामधल्या तिसरा भाग किंवा राजघराणं म्हणजे यादव घराणं, या यादव या राजघराण्याबद्दलची माहिती पाहू. आणि या यादव राजघराण्यातील भिल्लम 5वा, रामचंद्रदेव आणि रामदेवराय याबद्दलची माहिती, त्याचबरोबर यादवांचा नाश कशा पद्धतीने झाला याबद्दलची माहिती उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत. तर आतापर्यंत आपण प्रकरण दुसऱ्यामधील राष्ट्रकूट राजघराणे, चालुक्य राजघराणे याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली आणि उद्याच्या भागामध्ये आपण यादव या राजघराण्याची माहिती पाहण्यास सुरुवात करणार आहोत आणि त्यामधल्या प्रमुख असणाऱ्या शासकांची माहिती सुद्धा पाहणं आपल्यासाठी आवश्यक आहे.
तर आतापर्यंत पाहिलेला भाग म्हणजेच राष्ट्रकूट राजघराणे आणि कल्याणची चालुक्ये हा पूर्णपणे संपलाय. तर उद्याच्या भागामध्ये आपण यादव या राजघराण्याबद्दल किंवा राजवंशाबद्दलची माहिती पाहणार आहोत.